बीडच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ माजली आहे। कला केंद्रातील एका नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला जातोय। तर ही आत्महत्या नाही, घातपात असल्याचा संशय बर्गे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। दरम्यान या प्रकरणामध्ये नर्तिका पूजा गायकवाडला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नर्तिकेचा नाद कोणी केला घात? माजी उपसरपंचांची आत्महत्या की हत्या? नर्तिका पोलिसांच्या पूजा गायकवाड, वय वर्ष 21, धाराशिवच्या एका कला केंद्रातील या नर्तिकेचे गेल्या 1.5 वर्षांपासून गेवराईचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध होते। विवाहित गोविंद यांना 2 मुलं आहेत, पण पूजाच्या प्रेमात ते बुडाले होते। गेल्या 1.5 वर्षात गोविंद यांनी पूजाला सोन्या चांदीचे दागिने केले, 2.25 लाखांचा मोबाईल घेऊन दिला, वेळोवेळी पैसे पुरवले। पण पूजाला आता त्यांचं नवं घर हवं होतं। गेवराईतील नवं घर आपल्या नावावर करून द्या असा तगादा तिने त्यांच्या मागे लावला होता। हे घर न मिळाल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिली होती। पूजाच्या ब्लॅकमेलिंगने गोविंद तणावात होते, तिच्याशी संपर्क करू पाहत होते, पण गेल्या काही दिवसांपासून तिने संपर्क तोडला होता। अखेर मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोर कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला। गोविंद यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। तिने या महिन्याच्या इसमास 1.5 वर्षापासून प्रेमसंबंध निर्माण केले होते। त्यातूनच त्याच्याकडून बरेच पैसे वगैरे घेतले होते। सोबतच आणखी जमीन स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी, बंगला नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होती। हे पैसे जमीन नावावर करून नाही दिली तर मी आणखी बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, तुझी बदनामी करेल, अशीही नातेवाईकांनी तक्रार दिली आहे। त्या अनुषंगाने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर इकडे गोविंद यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला। तिचं नाव प्राथमिक माहिती आहे की पूजा गायकवाड असं नाव आहे तिचं। तिच्या कुटुंबाकडून आणि तिच्याकडून गोविंद बर्गे यांना पैशाची मागणी होत होती, ब्लॅकमेलिंग होत होती। त्या कारणामुळं ह्या घटना घडल्या असाव्यात असं आम्हाला वाटतं। सोबत एक पिस्तॉल देखील सापडले। पिस्तॉल तो माणूस गावचा उपसरपंच राहिलेला माणूस आहे। तो माणूस सोबत काठी बाळगू शकत नाही, एवढ्या सोजळ मानाचा माणूस होता। कुणाबद्दल आकस नाही, कधी द्वेष नाही, आणि तो माणूस पिस्टल घेऊन का फिरल? गोविंद यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली। तिच्या चौकशीतून आणखीन काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।